रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. शरण शरण
काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाग्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मजदा वाग्या सुभटा तर आवाज कमीच ठेवा बरोबर लागला नाही कमी ठेवा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीचा त्या वाटा मजदा वाग्या सुभटा वचन ऐका कमळा वचन ऐका कमळा वचन ऐका कमळापती मज रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी
आपण असावे जवळी. धन्य महाराज अलंकापुरवासी, धन्य महाराज अलंकापुरवासी, साष्टांग तयासी नमन माझे, साष्टांग तयासी नमन माझे. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. विठ्ठल शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज लावाव्या सुभटा. प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी कीर्तन निरूपण सेवेसाठी गायलेला अभंग. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्व माऊली साधकांचे मायबाप अनाथांची माय, ज्ञानियांचे राजे कैवल्याचे पुतळे, विठ्ठल प्राण संजीवन संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानोबारायांनी ज्या वारकरी संप्रदायाचा पाया 750 वर्षापूर्वी रचला, त्याच वारकरी संप्रदायाच्या या भक्ती मंदिरावरती ज्या महात्म्याने आपल्या वैराग्याचा कळस चढवला, असे असणारे देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भक्ती शिरोमणी असणारे मारुतीराय हनुमंतराय यांना शरण येऊन भक्तीच्या वाटा विचारतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अग्रसाखोरीचे समस्त ग्रामस्थ आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने, ग्रामदैवत हजेरी मारुती जन्मोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी चालू असलेला भव्य दिव्य हनुमंतरायांच्या जन्मोत्सवाचा सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य हे मारुतीरायांच्या कृपेने किंवा माऊली ज्ञानोबाराच्या कृपेने प्राप्त होते. त्यांच्या इच्छेशिवाय पानही आलं नाही. म्हणून माऊलींची इच्छा झाली असेल, मारुतीरायांची इच्छा झाली असेल, म्हणून तर ग्रामस्थ मंडळींच्या मनामध्ये माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला सेवा देण्याचं मनामध्ये आलं आणि ती खऱ्या अर्थानं आज सेवा या ठिकाणी त्यांच्या चरणी समर्पित होता. मग समस्त ग्रामस्थ मंडळी म्हणजे आळंदीकर ग्रामस्थ, मग कुऱ्हाडे पाटील असतील, मुंडरे पाटील असतील, रानवडे पाटील असतील, भोसले पाटील असतील किंवा इतरही ग्रामस्थ असतील, सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेला हा जन्मोत्सव सोहळा. मग या सोहळ्यानिमित्त आज मारुतीरायांचा जन्मोत्सव जवळजवळ वेळ आहे सूर्योदय समय, म्हणजे 7:33 ला सूर्योदय होणार आहे. त्यावेळी आपल्याबरोबर जन्म करायचा. मग जगद्गुरु तुकोबारांसारखा महात्मा तुकोबाराय जर आपण अनेक ठिकाणी पाहिलं की तुकोबाराय सहजासहजी कोणाला शरण जात नाही, पण इथे तर मारुतीरायांना शरण जातात. का तर मारुतीराय हे सामान्य व्यक्तिमत्व नाही. ज्यांनी आपली भक्ती करत असताना अनन्य भावाने फक्त प्रभू श्रीरामांचं चिंतन केलं, त्यांना मारुतीराय म्हणतात. विठ्ठल मारुतीरायांच्या जीवनामध्ये प्रभू श्रीरामांशिवाय दुसरा देव नाही. मग भक्ती कशी असावी, ते एकनिष्ठतेची असावी. नाहीतर रविवार आला की गेला खंडोबाला, मंगळवार आला सोमवार आला की गेला शंकराला, मंगळवारी देवीला, अशी बदलणारी भक्ती काही कामाची नाही. भक्ती कशी असावी, एकनिष्ठतेची असावी. एका देवावरती श्रद्धा ठेवा आणि त्याच देवाची सेवा करा, परिणाम आपल्याला त्या देवाची कृपा प्राप्त होते. जगद्गुरु तुकोबाराय मारुतीरायांना शरण येण्याचं कारण काय हो, तर मारुतीरायांची भक्ती सामान्य नाही. मारुतीरायांची काय भक्ती आहे सांगून जाईल. आपल्या ते वेळ कमी आहे म्हणून धावत्या वेगामध्ये आपल्याला सांगायचं आहे. मारुतीराय यांची एकनिष्ठतेची भक्ती पहा किती श्रेष्ठ आहे. मारुतीरायांनी आपली छाती फाडली का, तर जेव्हा
मारुतीरायांना सीतामाईंनी मोत्याचा हार दिला आणि मारुतीराय शेवटी पहा त्यांची एक निष्ठता काय आहे. त्यांनी काय केलं, मोत्याचा हार होता, नवरत्नाचा मोत्याचा हार मारुतीरायांना दिला असताना मारुतीरायांनी तो हार गळ्यामध्ये घातला नाही, जपून ठेवला नाही. मारुतीरायांनी त्यातला एक एक मणी फोडायला सुरुवात केली. एक एक मणी फोडला. मणी फोडायचा, त्यात पायचं टाकून द्यायचा. दुसरा मणी फोडायचा, त्यात पायचं टाकून द्यायचा. तिसरा मणी, जवळजवळ 5 असे बरेच मणी मारुतीरायांनी फोडले आणि हे दृश्य सीतामाईंनी पाहिलं. माईची म्हणतात, अरे मारुतीराया, अनमोल असा नवरत्नांचा हार तुला मी दिला होता आणि तू हे अनमोल असे रत्न मात्र दाताने फोडतोयस आणि टाकून देतोयस, तुला त्याची किंमत कळत नाही. तेव्हा मारुतीराय म्हणतात, मैया माई, ज्या मण्यामध्ये राम आहे ना तोच मणी माझा आहे. या मण्यामध्ये राम नाही म्हणून तो माझा मणी कामाचा नाही. कारण की जो नाही रामाचा तो नाही काही. कळतंय ना तुम्हाला? जो नाही रामाचा तो नाही कामाचा आणि जो आहे रामाचा तोच आहे आपल्या कामाचा. मग जो देह रामाच्या कामाला लागतो तोच आमच्या कामाचा आहे. जो मणी ज्या मण्यामध्ये राम आहे तोच मणी माझ्या कामाचा आहे. असं म्हटल्यानंतर सीतामाईया मारुतीरायांना म्हणतात, मारुती, अरे मण्यामध्ये राम नाही, तुझ्या अंतकरणात तरी राम आहे का? मग तो देह तरी कामाचा आहे का? मारुतीरायांनी मागचा पुढचा विचार न करता काय केलं, आपली छाती फाडली आणि दाखवलं की त्यामध्ये प्रभू श्रीराम, तर नुसते एकटे श्रीरामजी नव्हते, तर सीतामाई होत्या, लक्ष्मणजी होत्या आणि स्वतः हनुमंतराय. एवढी एक निष्ठतेची भक्ती म्हणजे मारुतीराय. तुकोबारायांना वर्णन करावं लागलं मारुतीरायांचं. तुकोबाराय म्हणतात, दास्यत्वनी कट हनुमंत गेले, दास्यत्वनी कट हनुमंत गेले, दास्यत्वनी कट हनुमंत गेले, दास्यत्वनी कट हनुमंत गेले, म्हणून देखिले रामचरण, म्हणून देखिले रामचरण, मारुतीरायांची ही कोणती भक्ती आहे? दास्यत्व. मारुतीरायांची प्रभू श्रीरामांचं नित्याने दास्यत्व म्हणजे मारुतीराय. मंडळी आहे का, मारुतीरायांना त्या प्रभू श्रीरामांशिवाय कोणी आवडलं नाही. एक निष्ठतेची सेवा, अनन्य भावाने त्या देवतेची सेवा. मग आपल्याही जीवनामध्ये आपल्याला सेवा प्राप्त व्हावी, एक निष्ठतेचा भाव आपल्या अंतःकरणात जागा व्हावा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांसारखा महात्मा कोणाला शरण येतोय तर मारुतीरायांना शरण येतोय. अभंगाच्या शरण शरण
हनुमंता तुम्हा आलो रामदूता किंवा रामाच्या सेवका शरण आलो सारखा महात्मा जो वैराग्य मूर्ती आहे असे तुकोबार आहे. कोणाला शरण येतात? मारुतीराय. मग असं काय नवल त्या मारुतीरायांनी केलं तर सांगतोय. जो काम तुम्हा आम्हाला रात्रंदिवस छळतो, जे विषय तुम्हा आम्हाला रात्रंदिवस छळतात, ज्या काळाला तुम्ही आम्ही रात्रंदिवस घाबरून राहतो, मला सांगा मृत्यूला पाहिल्यानंतर प्रत्येकाला भीती वाटते ना? कितीही मोठा माणूस असू द्या, किती पैशावाला असू द्या किंवा कोणताही माणूस असू द्या, पण ऐका त्या काळावरती विजय कोणी मिळवला? मारुतीरायांनी मिळवला. आणि कामावरतीही विजय कोणी मिळवला? काम बांध वडील काळ घातला कोडरी ऐका तया माझी दंडवत कपी कुळी हनुमंत. मग काम जिंकणं सोपं आहे, कारण की या कामाने भल्या भल्यांना नादी लावले, भल्या भल्यांची वाट लावली. नाथ महाराज वर्णन करताना म्हणतात केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्रासी दरारा लाविला जेले तो केवळ पंचानन यडका मदन. ऐका या कामाने कोणाला नादी लावलं? आपण ज्या महादेवांना म्हणतो की वैराग्य मूर्ती आहे, जे वैरागी आहेत असे त्यांना स्मशानाचा वास आवडतो असे असणारे महादेव जे देहावरती विरक्त आहेत, त्या महादेवांना कोणी कामात लावलं? कामाने. ऐका प्रसंग असा आहे, जेव्हा समुद्र मंथन करायचं होतं त्यावेळी देव देवाजवळ जातात, म्हणजे स्वर्गातले देव भगवान विष्णूंजवळ जातात आणि म्हणतात देवा समुद्र मंथन करायचे, तुम्ही काहीतरी आम्हाला मार्ग सुचवा. मग दानव आणि दैत्य एकत्र आले, समुद्र मंथन झालं. अगोदर सर्व ठरलं, म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी अगोदर ठरतं ना की कोणाचे किती मंत्री, काय कोणाचे किती मंत्री, कोणाला किती पद, त्याचनुसार देवांना किती द्यायचं, दानवांना किती द्यायचं. आणि मग ती वाटप करण्याकरता आता त्यातून अनेक रत्न निघाली. विष कोणाच्या वाटेला आलं? भगवान भोलेनाथांच्या वाटेला. त्यानंतर सर्वात शेवटी अमृत निघालं आणि अमृत निघाल्यानंतर देव दानवांमध्ये युद्ध चालू झालं. मग ते अमृत वाटण्याकरता भगवान विष्णूंनी कोणाचा अवतार धारण केला? मोहिनी अवतार धारण केला आणि नेवास्याला अमृत वाटप केले. त्यानंतर पुन्हा भगवान परमात्म्याने दुसऱ्यांदा मोहिनी अवतार धारण केला. कधी? भस्मासुर होता. जेथीची कृपा लाहीजे वरू तेथेची म्हणे व्यभिचारू कायमी भस्मासुर. अर्जुन म्हणे जेथे कृपा झाली तिथेच मनात व्यभिचार निर्माण झाला. मग अर्जुन म्हणतोय देवा मी काय भस्मासुर आहे का काय? ज्या गुरुवर्यांनी ज्या माझ्या चुलत्यांनी माझ्यावरती कृपा केली, भीष्माचार्य असतील, द्रोणाचार्य असतील, त्यांनी माझ्यावरती कृपा केली, मला त्यांनी विद्या दिली, ज्ञान दिलं आणि त्यांच्या बरोबरच मी जर कृतज्ञपणा केला तर मी भस्मासुर होईल ना? काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. ऐका भस्मासुराने काय केलं? जेथे कृपा भगवान भोलेनाथांनी केली होती, काय कृपा केली होती? भोलेनाथांना नित्य शास्त्रीजी काय लागतं? चिताभस्म. चिताभस्म भोलेनाथांना नित्य लागतं. महाकालला आपण उज्जैनला गेल्यानंतर पहा, आता स्वामीजी जात असतात दर महिन्याला.
चिता भस्म लागत असतं म्हणून आता भगवान भोलेनाथांनी एक दूत तयार केला. पण त्या दूताला रोज माणसं काय, आता लोकसंख्या वाढली म्हणून आता रोज जातात, पण तेव्हा माणसं भेटत नव्हती, त्याला मृत झाले, त्यांची चिता भस्म मिळत नव्हतं. म्हणून ऐका, तो दूत भोलेनाथांना म्हणतोय की महादेवा, अहो तुम्हाला नित्याने चिता भस्म लागतं, पण माणसं रोज मरत नाही. परिणाम मला खूप पायपीट करावं लागते, परिणाम मला लवकर भस्म मिळत नाही, आणि लवकर भस्म न मिळाल्यामुळे तुमची पूजा सफल होत नाही, तुमचंही समाधान होत नाही. असं म्हटलं भगवान भोलेनाथांनी भस्मासुराला वरदान दिलं, काय आता तुला माणूस मरायची वाट पाहायची नाही. काय करायचं, तुला वाटलं एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याचा काय होणार, भस्म होणार. भस्मासुराला सोपा पर्याय सापडला ना. सोपा पर्याय असला, सोपा रस्ता असला की माणूस अवघडात शिरत. कशाला अवघडात आहे, सोपा रस्ता आहे. मग ही परमार्थाची वाट कशी आहे, सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे, शहाणा तो धनी घेतोय. पण बरीच माणसं ही सोपी वाट सोडतात आणि आडवानांना नका जाऊ आडराणी ऐशी गरज ती पुराणी. मग सोपा पर्याय हा जरा अलीकडे सारखा, अलीकडे सारखा पुरुष मंडळ अलीकडे सारखा सहकार्य करा. ऐका, मग झाला विषय काय, हा सारखा अलीकडे सारखा, पुढे सारखा. विद्यार्थी मंडळी जरा इकडे बाळा, सारखा अलीकडे. हा सरकार विनंती घ्या बाळा, विनिकरांचा असून घ्या. मग भस्मासुराला वरदान प्राप्त झालं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होईल. कालांतराने भस्मासुराला गर्व निर्माण झाला. सुरुवातीला बरं वाटलं, पण नंतर एक दिवस झालं काय, नारद भस्मासुराला भेटले. नारद भेटल्यानंतर भस्मासुर काय म्हणतोय, महर्षी थांबा जरा, तुमच्यावरती जरा कृपा करतो. नारदांना माहिती होतं ना, चित्रिकाल ज्ञानी होते, त्यांना सगळ्या गोष्टी त्रिभुवनात फिरायचे. ते म्हणले भस्मासुरा, माझ्यावरती माझ्या प्रभूची कृपा आहे, तू माझ्यावरती काही कृपा करू नको. पण भस्मासुर म्हटला, अहो करू द्या कृपा, या इकडे तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, पहा काय होतंय नवल. नारद महर्षींना सगळ्या गोष्टी माहिती होत्या. नारद महर्षी म्हटले भस्मासुरा, अरे आई, माझ्या डोक्यावर हात ठेवला की तुला काय मिळणार आहे. माझ्या डोक्यावर हात ठेवल्यापेक्षा या त्रिभुवनाचा जो स्वामी आहे ना, याच्या डोक्यावर हात ठेव. त्रिभुवनाचा स्वामी कोण आहे, नारदांनी दिली ना लावून, काय आपण काय म्हणतो, कळीचा नारद आहे. तर नारदांनी कळी लावल्या, जगाचं कल्याण झालं. तुम्ही काय कळ्या लावू नका, जगाचं काय होईल, वाटोळ होईल. नारदांनी कळ लावले आहे. नारद महर्षी म्हणतात, अरे मी तर एकटाच आहे, माझा आगेला पिछे, तुला हात ठेवायचा कोणाच्या डोक्यावर ठेवू, जो त्रिभुवनाचा स्वामी आहे त्याच्या. नारदांना विचारलं कोण आहे त्रिभुवनाचा स्वामी. अरे तू ज्याची नित्याने सेवा करतोय ना, तो महादेवाच्या त्रिभुवनाचा स्वामी आहे. तो देवांचा देव कोण आहे, महादेव आहे. बरं, तो नुसता देव नाही, त्याची पत्नी सर्वात सुंदर पतिव्रता म्हणजे पार्वती माता, सर्व देवांपेक्षा सुंदर. मग तू जर त्याच्यावरती कृपा केली, परिणाम पार्वती तुझी होईल. आणि भस्मासुराच्या मनात काम निर्माण झाला. भस्मासुराच्या मनात काम निर्माण झाला आणि मग भस्मासुर महादेवांच्या पाठीमागे लागला. कशा करता भस्म करण्याकरता, की महादेवांचा भस्म करायचा आणि पार्वतीचा अंगीकार आपण करायचा. पण आता देवांची अशी युती आहे, भगवान महादेवांवर संकट आलं की विष्णू धावून येतात, विष्णूवर संकट आलं की, पण आपली युती तशी नाही. एका ताटात खायचं आणि घास मोजायचे, अशा आपल्या युती आहे. हातचा राखून आपलं काम आहे, पण देवांचं काम तसं. महादेवांवरती आलेलं संकट पाहून भगवान विष्णू आले. आणि भगवान विष्णू नुसते आले नाही, तर मोहिनी अवतार धारण करून आले. मोहिनी अवतार धारण केला, परिणाम त्या मोहिनीचं रूप पाहिलं आणि भस्मासुरही मोहित झाला.
का तर भस्मासुराला महादेवाचं रक्षण करायचं होतं, भस्मासुराला त्यांच्याकडे आकर्षित करायचं होतं, मोहून घ्यायचं होतं. मोहिनी अवतार धारण केला आणि भस्मासुराने त्या मोहीला पाहिलं, पाहतच राहिला. भस्मासुर म्हटला, काय या महादेवाच्या पाठीमागे एवढी सुंदर ही मोहिनी आहे, ही सुंदर स्त्री आहे, आपण हिच्याशीच लग्न करूया. मग तिला विचारलं, कोण आहेस तू? म्हणजे मी देवाची कन्या आहे, माझं नाव मोहिनी आहे. मग इकडे कशाला आली? तर मला या आदरणीय गणेश महाराज, पांडुरंग महाराज या. विचार भगवान विष्णूने मोहिनी अवतार धारण केला आणि मग तो भस्मासुर तिला मोहून गेला. तिला विचारलं, तू कशा करता आली? त्या मोहिनीने सांगितलं, मी जरा एका चांगल्या वराच्या शोधात आहे, जो वर असा बलशाली आहे, शक्तिशाली आहे, ज्याची त्रिभुवनावरती सत्ता आहे, अशा वराच्या शोधात कोण आहे? मी आहे. मग भस्मासुर म्हटला, मीच आहे की तो, मीच आहे, या त्रिभुवनामध्ये सर्वात मोठी सत्ता माझीच आहे, माझ्याकडे खूप मोठी ताकदही आहे, मी कोणालाही जागेवरती भस्म करू शकतो, देवालाही. मग असं म्हटल्यानंतर ती मोहिनी म्हटले, चालेल, लग्नाला मी तयार आहे, पण आमच्या कुळामध्ये एक अट आहे, लग्न करण्यापूर्वी त्या नवरदेवाला नृत्य येतं का नाही हे पाहिलं जातं. मग भस्मासुर म्हटला, मी काय सुपरस्टार मध्ये, सिंगर मध्ये नृत्य करायला जातोयच की नाही का? मग भस्मासुर म्हटला, चालेल, नृत्य करूया. मग मोहिनीने कमरेवर हात ठेवायचा, भस्मासुराने कमरेवर हात ठेवायचा. मोहिनीने खांद्यावरती हात ठेवला की भस्मासुरही खांद्यावर. पाहता पाहता त्या मोहिनीला भुलून गेलेला तो भस्मासुर आणि इतका बेधुंद झाला, नाचण्यामध्ये दंग झाला की नाचता नाचता मोहिनीने स्वतःच्या डोक्यावर काय ठेवला? हात ठेवला आणि भस्मासुराने मोहिनीकडे पाहिलं आणि आपल्या डोक्यावरती हात ठेवला. परिणाम स्वतःचा भस्म झाला. ऐक, भगवान परमात्म्याने 2 वेळा मोहिनी रूप धारण केल्यानंतर भगवान भोलेनाथांना मात्र ते रूप पाहता आलं नाही, कारण की पहिल्यांदा अमृत वाटपाच्या वेळी भगवान महादेव तेव्हा विष प्राशन केलं होतं, गणताचा तहार झाला होता, म्हणून तिथे हजर राहिले नाही. आणि नंतर भस्मासुरच पाठीमागे लागला. परिणाम भगवान विष्णू मध्येच आले, भस्मासुराला मोहित करून घेतलं. महादेवची पुढे होती, त्यांनी त्या मोहिनीला पाहिलं नाही. आणि मग एक दिवस भगवान महादेव विष्णूला म्हणतात, देवा देवा, अहो तुम्ही जे अमृत वाटप करण्याकरता मोहिनी रूप धारण केलं, भस्मासुराला मारण्याकरता जे मोहिनी रूप धारण केलं, ते मला एकदा दाखवा ना. भगवान विष्णू म्हणतात, वेळ आल्यानंतर रात्री. मग आपला विषय चालला की काम किती बलवान आहे. एक दिवस प्रसंग असा झाला, भगवान भोलेनाथ म्हणजे सर्वात विरक्त माणूस, काय नित्य स्मशानीचा वास. भगवान भोलेनाथांचं वर्णन करताना झाल्यानंतर म्हणतात, भस्मौटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजच्चर्म व्याघ्रांवर गंधी शोभे वासुकिया. असं कोणाला आवडेल का? आताच्या काळात लिनन शिवाय बोलायचं नाही, कडक कपडे नाही का, चांगला मोबाईल, चांगली गाडी, सगळ्या गोष्टी. पण भगवान भोलेनाथ एवढी सत्ता असू नये, कशी आहे? विरक्त महात्मा आहे. मग ते भगवान भोलेनाथ विष्णूंना म्हणले, मला मोहिनी रूप दाखवा. मग एक दिवस भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता फिरत असताना, पार्वती माता आणि भोलेनाथ भगवान परमात्मा फिरत असताना भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण केलं. आणि बस त्या मोहिनीला महादेवांनी पाहिलं आणि बोलले ना. आणि मग पार्वती मातेला म्हटले, मी आलोच. बरेच जण आहे म्हणतात, आलोच 5 मिनिटात, येत नाही 2-2 तास. मग भगवान भोलेनाथ म्हणले, पार्वती इथेच बस, मी आलोच. आणि कुणाच्या पाठीमागे लागली? मोहिनीच्या. पळता पळता मोहिनी पुढे पळते, महादेवजी मागे पळतायत. आणि पळता पळता महादेवजींनी मोहिनीला धरलं. आणि मोहिनीला जसं धरलं, त्या क्षणी भगवान विष्णू प्रगट झाले. देवा तुम्ही होय, देवा तुम्ही, अशी जेव्हा ओळख झाली तेव्हा भगवान विष्णू सांगतात, महादेवा मोहिनी रूप पाहून तुमच्यासारखा विरक्तही बोलला. अर्थात नाथ महाराज वर्णन करतात, धडक मारली
शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा. या कामाने ब्रह्मदेवाला ही सुट्टी दिली नाही. आता मला सांगा, एकतर आपल्या शास्त्रामध्ये संतांनी आपल्याला सांगितले की पराविया नारी रखुमा हे समान ऐका, परत द्रव्य पर नारी यांचा धरी विठा हे संत मंडळी सांगतात. पण तरी देखील काही माणसं पहा परत नारीकडे वाईट दृष्टीने पाहतात. त्यापैकी हा ब्रह्मदेव आहे. बरं, दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं हे काही नवल नाही. या ब्रह्मदेवाने कोणाकडे वाईट नजरेने पाहिलं? ब्रह्मदेवाची स्वतःची कन्या सरस्वती माता. कोण? सरस्वती माता. तिचं सौंदर्य पाहून हा ब्रह्मदेव भुलला. परिणाम केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्रा सिद्धरारा लाविला जेनी तो केवळ पंचानन येडका मदन. मग इतका भयंकर असणारा काम माझ्या मारुतीरायांनी काय केला? काम बांधवडी काळ घातला तोडरी. काळ, ज्या काळाला तुम्ही आम्ही थरथरा घाबरतो, ज्या काळाला तुम्ही आम्ही थरथरा घाबरतो. आता मला सांगा, तुम्हाला जर मी सांगितलं आज 9 वाजता तुम्हाला कोण? सोमनाथ महाराज नाही, काळ घेऊन जाणारे. तुम्ही नाश्ता करसाल का? नाश्ताही नाही, पाणीही नाही. का हो? त्या काळाचीच भीती. म्हणून त्या देवाचा उपकार आहे गणेश महाराज आपल्यावर. जन्माची चाहूल 9 महिने अगोदर लागते, पण मृत्यूची चाहूल सहजासहजी लागत नाही. हा देवाचा आपल्यावरती उपकार आहे. मला सांगा, जर मृत्यूची चाहूल आपल्याला लागली की 8 दिवसाने आपण 8 दिवस आपण जेवण करू का? पाणी घेऊ का? नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग आपण करू का? तर मी जाणार आहे. मग ऐका, काळाला तुम्ही आम्ही घाबरतो, पण तो काळ मारुतीरायांनी काय केला? पायामध्ये, आता पूर्वी पैलवान मंडळ जे आहेत ना, पायामध्ये तोडर घाल, म्हणजे चांदीचं कड घालायचे. मग त्याला काय वाळे म्हणतात, पण त्याला शास्त्रीय भाषेत तोडर म्हणतात. तोडर. मग त्या तोडराला कोणाला बांधलं? काळाला. मग जो काळ तुमची आमची वाट पाहून आहे, असा काळ, भयानक काळ, घडी घडी काळ वाटे याची पाही, अजूनही किती आहे अवकाश. पण इतका भयंकर काळ आणि इतका भयंकर काम मारुतीरायांनी काय केला? जिंकला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मारुतीरायांना शरण येतात. शरण शरण जी आलो, सारखा महात्मा मारुतीरायांना शरण येतात. मग मारुतीराय हे सामान्य नाही. मग मारुतीराय देव आहेत का संत आहेत? मारुतीरायांना वर्णन करताना संत म्हणून केलेलं आहे. पण ऐका, मग देवाची जयंती केली जाते. मग मारुतीराय जर संत आहेत, मग जयंती का? मारुतीराय संत आहेत, मग त्यांची जयंती का? देवाची काय केली जाते? आता आळंदीकर आपण सर्व सुज्ञ श्रोते आहात. मोठमोठ्या कीर्तनकारांची, विद्वानांची कीर्तन आपण श्रवण केलेली आहेत. माझ्यासारखे सामान्य कीर्तनकाराचं काय? तुम्ही काढून म्हणजे 1-1 लाख मोलाचे कीर्तनकार तुम्ही ऐकलेले आहात आणि तुम्ही स्वतः कीर्तन करा. इतका मोठा तुमचा अधिकार. मग ऐका, मारुतीराय हे संत आहेत, मग त्यांची जयंती का? कारण शास्त्रामध्ये देवाची जयंती केली जाते, देवाचा जन्मोत्सव साजरा केला जातो, संतांची पुण्यतिथी किंवा निर्याण समाधी सोहळा साजरा केला जातो. आणि तुमचं आमचं आता तो विषय काढायला होतो,
तुमचं आमचं केलं तर आहे, नाही तर रामकृष्ण आहे, गंगार्पण म्हणायचं, कृष्णार्पण म्हणायचं. मग ऐका, मारुतीराय संत आहेत, मग त्यांची जयंती का? याचं एकमेव कारण की मारुतीरायांना मृत्यू नाही, कारण मारुतीराय हे चिरंजीव आहेत. कसे आहेत? चिरंजीव आहेत. परिणाम मारुतीरायांना जर मृत्यूच नाही, आणि दुसरी गोष्ट मारुतीरायांनी कामबांधवडी आणि काळ हाताला तोडली, त्याच्यावरती विजय मिळवला. मग असे असणारे चिरंजीव मारुतीराय, मग हे निर्याण तर यांचं होणार नाही, म्हणून मग यांचं निर्याण आपल्याला पुण्यतिथी कधीच साजरी करता येणार नाही. परिणाम स्वरूप मग मारुतीरायांचा आपण जन्मोत्सव साजरा करू, म्हणून या आजचा दिवस आहे. आदरणीय मुस्लिम पाटील साहेब आलेले आहेत, ऐका. मग मारुतीराय हे चिरंजीव आहेत, म्हणून त्यांची आपण जयंती करत आहोत. मग मारुतीरायांचा अधिकार हा सामान्य नाही. मारुतीरायांनी भक्ती शिरोमणी त्यांना संबोधलं जातं, म्हणून मारुतीरायांजवळच जगद्गुरु तुकोबारांसारखा महात्मा शरण येत आहेत आणि म्हणतात की मारुतीराया, तुम्ही ज्या भक्तीच्या वाटा वापरल्या त्याच वाटा आम्हाला शिकवा. अभंगाचं दुसरं काय काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुबटा. की मारुतीराया, मी तुम्हाला शरण आलोय. कशा करता शरण आलोय? की तुम्ही मला भक्तीच्या वाटा दाखवा. मग शरण कोणी जावं, कोणाला जावं आणि का जावं? शरण कोणी जावं तर या जीवाने शरण जावं. कोणाला शरण जावं? विषयांना का नाही. मग एक तर देवाला शरण जा किंवा संतांना शरण जा. मग या जीवाने शरण जावं, देवाला किंवा संतांना शरण जावं. आणि का जावं तर त्यांच्याशिवाय